नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपल्याला गोड आंबट चवीचा चटपटीत असा मुरंबा बघायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथे 1 किलो कैरी घेतली आहे बघा। तर कैरी 15 ते 20 मिनिटं मग पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि स्वच्छ धुवून काढली, कारण तिला जो चीक लागलेला असतो तो स्वच्छ धुवून निघतो। तर स्वच्छ करून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची बघा। तर आता आपल्याला तिचे हे देठ आहेत ना कापून घ्यायचे, म्हणजे चीकचा जो भाग असतो तो पण निघतो। हे बघा, असं देठ कापून घ्यायचं आहे आणि कैरी एकदम पांढरी घ्यायची, म्हणजेच झाडावरली ताजी तोडलेली कैरी घेतली ना तर कडक असते आणि मुरंबा छान पडतो किसायला, पण मग कडक चांगलं किसता येतं आपल्याला। त्याच्यासाठी अशी कडक ताजी कैरी घ्यायची आहे आपल्याला। तर मी आता ही सर्व कैरी देठ काढून घेते। सर्व कैरींचे देठ मी काढून घेतलेले। तर आता आपल्याला वरची साल पण काढून घ्यायची आहे बघा। असं हे साल काढायचं असतं ना, त्याच्याने आपण साल काढून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसतो मुरंबा। तुम्ही साल पण आवडत असेल तर ठेवू शकता, पण मी काढून घेणार आहे। तर सर्व या कैरींची मी इथे साल काढून घेतली बघा। अशा प्रकारे एकदम छान अशी पांढरी शुभ्र कैरी आहे। तर आपण आता तिला किसून घ्यायचं आहे। किसणी घेतलेली आहे आणि कैरी किसताना अशी उभी पकडायची, म्हणजे छान असं लांब सडक किस पडतं। हे बघा, आणि लगेच किसली जाते ताजी कैरी असल्यामुळे। हे बघा, या पद्धतीने असं लांब सडक किस पडतं। तर आपण आता या पद्धतीने सर्व कैरी किसून घेऊ। सर्व कैरी मी इथे किसून घेतलेली आहे आणि आपला सर्व म्हणजे किस तयार झालेला आहे। तर आपण आता याला शिजवून घेऊ। तर इकडे कढई ठेवली आहे तापायला आणि मी 1 चम्मचभर तूप घालणार आहे त्याच्यामध्ये बघा। तूप घातल्याने छान अशी चकाकी येते मुरंब्याला, म्हणून मी अगदी 1 छोटा चम्मच तूप घातलं। तूप गरम करून घ्यायचं आहे थोडं। आणि आता हा मुरंबा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। कैरीचा किस टाकून घेतला आणि आता 4 ते 5 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे थोडंसं आपण पाणी आटवून घ्यायचं आहे, त्याच्यात जे पाणी असतं ना ते थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे। तर पाणी कोरडं करून घेतलं ना म्हणजे बुरशी येत नाही, कारण आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो तो। त्याच्यामध्ये जर पाणी असलं ना तर बुरशी येते आणि मुरंबा मग खराब होतो। त्याच्यासाठी आपण 4-5 मिनिट असं मोठा गॅस करून पाणी आपण आटवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिट आपण कैरी परतवून घेतलेली आहे। अजून 2-1 मिनिट आपण परतवून घेऊ, म्हणजे छान असं पाणी त्यातलं पूर्ण आटेल। आणि मी इथे तुपाची फोडणी घातली। तर फोडणीमध्ये लवंग आणि दालचिनी तुम्ही घालू शकता, मी नाही घातली कारण मला मसाले फ्लेवर नाही करायचा आहे। मी फक्त त्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहे। मला वेलची पावडर फ्लेवर आवडतो, म्हणून मी फक्त वेलचीच घालणार आहे त्याच्यामध्ये। 4-5 मिनिटं झालेली आहे बघा आणि आपला मुरंबा छान असा परतवून झालेला आहे, म्हणजे कैरीचा किस। आणि बघा, कढईला पण लागायला लागलेलं आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे। तर आता आपण इथे साखर घालून घेऊ।
तर बघा मी 1 किलो कैरीसाठी 800 ग्रॅम साखर घेतलेली आहे, कारण ही कैरी जास्त आंबट नाही आहे म्हणून मी 800 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तुमची जर कैरी आंबट असेल तर पूर्ण 1 किलो घाला किंवा तुमची आवड असेल त्याप्रमाणे घाला। कोणाला कमी गोड आवडतं, कोणाला जास्त गोड आवडतं, आवडीप्रमाणे साखर घाला। पण गोड जर कैरी असली तर थोडीफार कमी जास्त चालते साखर, आणि आंबट जर असली ना तर बरोबर 1 किलोला 1 किलो साखर लागतेच। साखर बघा 1 मिनिटातच साखर विरघळायला लागलेली आहे। तर अजून आपल्याला 8-10 मिनिटं आपल्याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे पूर्ण। हे बघा, म्हणजे पूर्ण असं साखरेचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता 7-8 मिनिटं। 8 ते 10 मिनिटं मोरंबा शिजवून घेतला बघा, आणि गॅस मोठाच होता। आणि बघा आता असं साईडने असं सुटायला लागलेलं आहे बघा। तर म्हणजे मोरंब्यामधलं आता पूर्ण पाणी आपल्या आटत चाललेलं आहे आता साखरेचं पाणी। तर आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि 1-2 मिनिट आपल्याला परत परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर, म्हणजे जे थोडंफार पाणी शिल्लक असेल ना ते पण म्हणजे पूर्णपणे आटेल आणि आपला मुरंबा म्हणजे वर्षभर अगदी खराब होणार नाही, जशाचा तसा राहतो। मी मीडियम गॅसवर परत 2 मिनिटं मुरंबा असा शिजवून घेतला बघा, आणि आता एकदम असा परफेक्ट झालेला आहे। आणि बघा, बघू शकतात किती छान असा रंग पण आलेला आहे, असा गोल्डन रंग असाच पाहिजे मस्त मुरंब्याला रंग। बघा किती छान आलेला आहे, आणि तयार आहे आपला मुरंबा। आता गॅस बंद करायचा आहे आणि जास्त कोरडा पण नाही करायचा आहे, एकदम परफेक्ट झालेला आहे। जास्त जर कोरडा केला ना मग एकदम कडक होतो तो थंड झाल्यावर, तर आपल्याला तसा नाही करायचा आहे, थोडंसं असा लसलशीतच ठेवायचा आहे बघा। फक्त पाणी आटेपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला गॅस चालू। हे बघा असं साईडला सुटायला लागलं ना तर समजून घ्यायचं मुरंबा झालेला आहे आपला। असा इथपर्यंतच आपल्याला शिजवायचं आहे। तर मी गॅस बंद केला आणि आता मी इथे वेलची पूड घालणार आहे। तर गॅस बंद केल्यानंतर बघा मी अर्धा चमच वेलची पूड घालते। तर तयार झालेला आहे आपला मुरंबा, गोड आंबट छान असा चवीचा चटपटीत असा मुरंबा, आणि वर्षभर टिकतो हा। हवा बंद बरणीमध्ये ठेवायचा म्हणजे छान लागतो आणि टिकतो पण छान। आणि ओला चम्मच घालायचा नाही वापरताना, पण चम्मच कोरडाच घ्यायचा म्हणजे खराब होत नाही, बुरशी येत नाही। तर तुम्हाला ही मोरंब्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।